मनोज जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये मोर्चा काढायला हायकोर्टाने केली मनाई। नवी मुंबईमध्ये मोर्चाची परवानगी देण्याची सरकारला मुभा। कितीही आडकाठी आणली तरी मागे हटणार नाही। हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगेंनी आंदोलनावर ठाम राहण्याचा विश्वास केला व्यक्त। मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनी घेतली जरांगेंची भेट। जरांगेंचा मोर्चा थांबवण्यासाठी सरकारचे प्रयत्न। शांतता हवी असेल तर युद्धासाठी तयार रहा, संरक्षण प्रमुख अनिल चौहान यांचं वक्तव्य। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले, पंकज भोयर भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री। संजय सावकारे यांच्या जागी पंकज भोयर भंडाऱ्याचे पालकमंत्री। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी गुन्हे दाखल। हाकेंसह 14 जणांवर गुन्हे दाखल। बीडमध्ये जमावबंदी लागू। कोल्हापूरमध्ये मराठा समाज आक्रमक। मराठा भवनाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी, पण जागा अशोक मानेंच्या संस्थेला दिल्यानं कोल्हापूरकर नाराज। बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी कारवाई। आर्थिक गुन्हे शाखेकडून मुख्याध्यापकांची 6 तास चौकशी। 10 शिक्षण संस्थांमधील मुख्याध्यापकांची होणार चौकशी। धाराशिवमध्ये स्मशानभूमीच्या वादातून राडा। 2 गटात तुफान राडा। पोलीस गाड्यांवरही दगडफेक। दगडफेकीत 4 ते 5 पोलीस जखमी। सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घालायला आता बंदी। नागपूर पोलीस आयुक्तांचा मोकाट कुत्र्यांसंदर्भात निर्णय। जामनगरमधल्या वंतारातील वन्यजीव तस्करींच्या आरोपांची चौकशी होणार। प्राण्यांचा गैरवापर, मनी लॉन्ड्रिंग या आरोपांची दखल। ताडोबातील जखमी छोटा मटका वाघाची हायकोर्टाने घेतली दखल। हायकोर्टाने स्वतःहून दाखल करून घेतली याचिका। छोटा मटका वाघाची प्रकृती दिवसेंदिवस खालावतीये। सैनिक स्कूलमध्ये निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप। चिखलदराच्या दीपशिका गुरुकुल मधला प्रकार। मुख्याध्यापकांनी सर्व आरोप फेटाळले। गोंदियामध्ये लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा। 32,873 कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांनी घेतला लाभ। पडताळणीत प्रकार उघड। वेरूळमधल्या कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची झीज। मंदिर समितीने लक्ष देण्याची मागणी। जम्मूमधल्या डोडामध्ये ढगफुटी। 4 जणांचा मृत्यू। 10 घरं वाहून गेली। मदत आणि बचाव कार्य सुरू। ढगफुटीमुळे वैष्णवदेवी यात्राही स्थगित। भारत, चीन आणि रशिया या देशांचे प्रमुख एकाच व्यासपीठावर। ट्रम्प यांच्या टॅरिफ दबावाबाबत 3ही नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता।